नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला भेटत राहील. श्री स्वामी समर्थ. चला या संपूर्ण सृष्टीला परब्रह्माच्या भक्तीचे वेड लावूयात. आपले प्रत्येक काम स्वामी सेवेच्या भावनेने करूयात. श्री स्वामी समर्थांच्या दिव्य कथा अक्कलकोट दरबारात स्वामी महाराज मानवाला घडविण्याचे कार्य करीत होते. स्वामी गुरु आहेत आणि श्री गुरु आपल्याला शिष्यामध्ये असलेले अज्ञान दुर्गुणाला मिटवतात. यातच मानवामध्ये असलेला दुर्गुण म्हणजे आळस, आणि दुर्गुणावर स्वामींनी अतिशय घणघाती प्रहार केला होता. त्या दिवशी असाच एक आळशी मनुष्य स्वामींच्या दरबारात आला आणि आपली इच्छा व्यक्त करू लागला. तो स्वामी महाराज अतिशय क्रोधित झाले. स्वामींचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला आणि त्या व्यक्तीकडे बघून 3-4 वेळा मोठ्याने बोलले, आळशी लोकांचं तोंड पाहू नये. स्वामी भक्त हो. स्वामींचे क्रोधाही मानव रूप बघून त्या व्यक्तीच्या सर्वांगाला कापरे सुरू झाले. अंगातून घाम टपटपू लागला आणि आता आपले काही खरे नाही असे समजून त्याने स्वामींच्या समोर नाक घासून माफी मागितली आणि प्रामाणिक कष्ट करण्याचा संकल्प केला. ही सर्व लीला सभोवतालची मंडळी पाहत होती. स्वामींना आळशी लोक अजिबात आवडत नाहीत. स्वामींचा भक्त बनायचे असेल तर सर्वप्रथम आळस नावाचा दुर्गुण सोडावा लागेल. ही समज सर्वांनाच भेटली आणि सर्वांनी एका घोषात स्वामी नावाचा जय जयकार केला. स्वामी भक्त हो. स्वामींच्या आजच्या या कथेमध्ये आपल्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक संदेश आपल्याला दिला आहे. ते असं म्हणतात की आळस हा सर्व अपयशांचा पिता आहे. आपण ज्या कोणत्याही कार्यात आळस करतो ते कार्याचा शेवट अपयश होतो. आणि म्हणूनच स्वामी बोलतात, आपण कितीही देवदेव केले, पूजा अर्चा केले किंवा पारायण जरी केले, पण जर आपल्याला आळसच जर असेल तर त्या कार्याचा शेवट हा अपयशच होतो. आणि म्हणूनच स्वामींना आळशी लोकांचा फार राग येतो. थोडक्यात आज आपल्याला स्वामींच्या हृदयात दृढस्थान निर्माण करायचे असेल तर सर्वप्रथम आळस नावाच्या दुर्गुणाचा त्याग करावा लागेल. प्रत्येक कर्म स्वामी हुकूम, स्वामी सेवा या भावनेने करायचे आहे. कमीत कमी आपली जी महत्वाची कामे, अत्यंत गरजेची कामे आहेत, त्यात कोणताही आळस करायचा नाही आणि स्वामींचा कर्मयोद्धा बनायचं. बघा, नक्की आपण स्वामी महाराजांच्या हृदयात अनन्य भक्तांचे दृढस्थान निर्माण करू. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूयात. हे गुरुराया, तुझ्या मनात दृढस्थान निर्माण करायचे असेल तर सर्वप्रथम आळस नावाच्या गुणाचा त्याग कर. कर्मयोद्धा बन. आज आम्हा बालकांना तू ही समज दिलीस, तुला धन्यवाद. गुरुमाऊली, आम्हाला अशीच कायम प्रेरणा दे, मार्गदर्शन कर आणि तुझी भक्ती वाढव. तुझी सेवा आम्हाकडून कायम घडो. आज या स्वामींच्या कथेमध्ये, दिव्य लीलेमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा अशा दिव्य कथा या चॅनेलवरती रोज पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा. चला तर प्रेमपूर्वक बोलूयात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल्य भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.